उडी तर घ्या पहिली, राईट? आणि तुम्हाला डायरेक्ट इक्विटीमध्ये घ्यायचं असेल तर एखादा शेअर घ्या ICICIचा, एखादा कोटकचा घ्या. म्हणजे तुम्ही पहिलं म्हणजे डोंट सिट ऑन द बँक्स. तुम्ही जोपर्यंत स्वतःचे पैसे घालत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही की तोटा का असतो, नफा का असतो. सर, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फार मोठी गुंतवणूक लागते का? सर्वसामान्य लोक गुंतवणूक करू शकत नाही. असं अतिशय चुकीची समजूत आहे. तुम्ही अगदी 500 रुपयापासून इन्व्हेस्ट करा. द द द ट्रू कॅरेक्टर इज कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही 500 रुपये करा किंवा 1000 रुपये करा किंवा 1,00,000 करा, पण कन्सिस्टन्सी ओव्हर अ पिरियड ऑफ 5-10 इयर्स, म्हणजे ज्याला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल तुमचा एकाचा पगार फक्त 30,000 आहे. तो काय डायरेक्ट 5,00,000चं इन्व्हेस्टमेंट करू नाही शकत आणि त्यांनी करूही नाही स्टार्टला. पण थोडी सेविंग्स करावी. म्हणजे माझं असं मत आहे की 50% तुमच्या सॅलरीचं तुम्ही जनरली सेव्हिंग करायला पाहिजे. 40 ते 50%. तर तुम्ही हळूहळू म्युच्युअल फंडमध्ये टाका, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करा. महिन्याला 10,000, 5,000 उडी तर घ्या पहिली, राईट? आणि तुम्हाला डायरेक्ट इक्विटीमध्ये घ्यायचं असेल तर एखादा शेअर घ्या ICICIचा, एखादा कोटकचा घ्या. म्हणजे तुम्ही पहिलं म्हणजे डोंट सिट ऑन द बँक्स. तुम्ही जोपर्यंत स्वतःचे पैसे घालत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही की तोटा का असतो, नफा का असतो. तर तुम्ही पहिलं जे काय असेल तुमचं, 5 असेल, 10,000 असेल, 5,00,000 असेल, दॅट डझंट मॅटर. तुमच्या इन्कमच्या प्रोपोर्शनेट 30 ते 40% सिस्टमॅटिकली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम 10-15 वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट करा इन अ गुड म्युच्युअल फंड, इन अ पोर्टफोलिओ ऑफ म्युच्युअल फंड्स ऑर इन गुड स्टॉक्स. तेव्हा तुमची वेल्थ जनरेशन होईल. त्यामुळे अमाऊंट काय आहे की माझ्याकडे फक्तच 500 रुपये आहे म्हणून मी इन्व्हेस्ट नाही करणार, ह्याच्यात काही लॉजिक नाही. मग तुम्ही आयुष्यभर तसेच राहाल. तर तुम्ही पहिली उडी मारणं गरजेचं आहे आणि सिस्टमॅटिक राहणं इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग्समध्ये हे अत्यंत गरजेचे हे आहे.